आई आई दार उघड. अरे थांब, टिकली लावून येते. आई आई दार उघड. आई आई दार उघड. अरे थांब, टिकली लावून येते. आई आई लवकर दार उघड ग. अरे थांब थांब, आरतीचं ताट घेऊन येते. अरे अरे अरे, एवढी एवढी घाई. आई जी, मैंने कहा था ना, मेरे प्रकाश किरण जरूर आएंगे. वो देखो आ गए. कळलं कळलं. आई आई तिच्यामुळेच मी मोठा झालो. माझ्या पायावर उभा राहिलो. आई, आज जो काही मी आहे तो फक्त तुझ्यामुळेच आहे, फक्त तुझ्यामुळेच. आई, हो गया इनका ड्रामा सुरू. सारा नौटंकी. मी जर नसतो तर तुम्ही या जगात आला सुद्धा नसता. आई जी चुप बैठो, एकदम शट अप. आणि काय रे, तुम्ही दोघं एकदम कसे काय आलात? आई बाहेर चल, तुझ्यासाठी सरप्राईज आहे. थांब थांब थांब. माँ, पहले अपनी आंखें बंद करो. लेकिन क्यों? करो ना आंखें बंद. अरे लेकिन क्यों बाबा? आंखें बंद करो. बच्चे कह रहे हैं ना आंखें बंद करने को. करो आंखें बंद. ठीक है बाबा. मैं ही करता हूँ तुम्हारी आंखें बंद. करो बाबा. हो गई बंद. कुछ नहीं दिखा दे रहा. नहीं. अब चलो. हाँ, बस उघड्या डोळे आता. अरे प्रकाश, ये गाड़ी किसकी? अरे गाडी आपली आहे ती. बघ बघ, जवळ जाऊन बघ. इतनी बड़ी गाड़ी? बाप रे, देखा क्या? माँ, गाड़ी कैसी लगी? एकदम बढ़िया. माँ, ये गाड़ी नहीं, ये बंगला भी हमारा है. बाप रे, हाँ. देखा, म्हटलं होतं ना मी तुम्हाला, माझे प्रकाश आणि किरण आपल्याला एक दिवस चांगला दिवस दाखवतील ते. हो की नाही? हाँ आलं ना? हो हो. आई हे बघ आपलं नवीन घर. उघड दा. आई आम्हाला पोटभर खायला मिळावं, आमचं शिक्षण पूर्ण व्हावं, यासाठी आयुष्यभर तू मसाल्याच्या कारखान्यात कामाला गेलीस. तू दिलेल्या संस्काराची शिदोरी आमच्याबरोबर होती, त्यामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलो, मोठे झालो. आई, 5-10 रुपये वाचावे म्हणून तू कधी एसटीने प्रवास नाही केलास. सगळे कष्ट आमच्यासाठी केलेस आणि त्याची जाणीव आहे आम्हाला. आई त्यामुळे आम्ही दोघांनी ठरवलं की आपली आई स्वतःच्या गाडीतून प्रवास करेल. आयुष्यभर तुला अष्टविनायकाची यात्रा करता आली नाही याची खंत तुला सतावत होती. त्यामुळं आता पहिली यात्रा आपण सगळ्यांनी मिळून आपल्या स्वतःच्या गाडीतून करायची. अरे प्रकाश, तू 6 वर्षाचा होतास आणि किरण तू तर फक्त 3 वर्षाचा. तुझ्या बाबांची नोकरी गेली आणि त्यातच त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला. तुम्ही दोघं लहान असल्यामुळं मी मन घट्ट केलं आणि लोकांच्या शेतात मजुरीने कामाला जायला लागले. पण हे काम रोज मिळेल याची खात्री नव्हती रे. त्याच्यामुळं आपली 4-4 दिवस उपासमारी व्हायची.
कधीकधी त्यांच्या औषधाला पैसेही नसायचे. मग 5 किलोमीटरवरच्या कात्रजच्या मसाल्याच्या कारखान्यात तिने नोकरी धरली. अरे रोजच्या प्रवासासाठी 10 रुपये लागायचे, पण ते वाचवण्यासाठी मी सकाळी लवकर उठून तुमच्या सगळ्यांचा स्वयंपाक करून धावत पळत कारखाना गाठायची. अनेकदा तिला उशीर व्हायचा. अशा वेळेस ती धावत पळत जाऊन कारखाना गाठायची. अशा वेळेस मलाही काही करता येत नसायचं. अहो काय करणार, थोडा जरी उशीर झाला तरी निम्मा पगार कापतील याची भीती वाटायची तेव्हा. कधी कधी चप्पल झिजायचे, तुटायचे, पण तिने कधीही पैसे खर्च करून नवी चप्पलसुद्धा घेतली नाही रे. सुदैवाने ह्या दोन्ही मुलांनी माझ्या कष्टाचं चीज केलं. प्रकाश स्कॉलरशिप मिळून शिकला, MSc झाला, प्रायव्हेट कंपनीमध्ये ऑफिसर झाला, आणि किरण नोकरी करता करता B.Pharm केलं हो त्यांनी. आज त्याचं मेडिकलचं दुकान आहे. माझा संघर्ष ह्या दोन्ही पोरांनी जवळून पाहिला. त्या अवघड परिस्थितीतही त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. आई, आता उद्या अष्टविनायकच्या यात्रेला तू ह्या चांगल्या नवीन चपला वापरायच, कळलं? त्या फाटक्या चपला नाही घालायच्या. या छान नवीन चपला तुझ्यासाठी आणलेल्या आहेत, त्या घालायच्या. आपण अष्टविनायकला जाऊ, गणपती बाप्पाचा आशीर्वाद घे, ठीक आहे? आई, आमच्यासाठी आयुष्यभर तू काबाड कष्ट केलेस. आता इथून पुढे फक्त आराम करायचा आणि आम्हाला हुकूम सोडायचा. अरे प्रकाश, या दुसऱ्या बॉक्समध्ये काय आहे रे? आम्हाला सतत प्रेरणा देणारी, कष्टाचं मूल्य वाढवणारी आणि त्यागाचं प्रतीक असणारी अशी वस्तू आहे. आई, त्याच्यात चपल्या आहेत, या मुद्दामन जपून ठेवल्यात तू. तिच्या कष्टाची जाणीव मला सतत व्हावी ना, म्हणून हाच एकमेव उद्देश आहे ह्या चपला जपून ठेवण्याचा माझा. भांडव, माझ्या कष्टाचं चीज केलं रे तुम्ही. एका आईच्या आयुष्यात यापेक्षा वेगळा आनंदाचा दिवस कुठला असू शकतो? मी तुमची आई आहे याचा मला फार अभिमान आहे. आर्यन एंटरटेनमेंट प्रस्तुत करत आहे माझ्या कष्टाचं चीज. तरी सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. la 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 la